सुरुवातीला एकदा रजिस्ट्रेशन करून दिले होते, त्यावेळी त्यांनी 2 लाख अडीच लाख रुपये त्यांनी घेतले होते आणि त्याच्यानंतर परत एकदा पण त्यांनी मला पैसे मागितले होते, तेव्हा मी त्याला 2.5-3 लाखापर्यंत दिलेले आहे आणि मला त्यांनी सिडकोचे निगल पेपर बनवून दिलेले, त्यांनी रूमवरती खोटे पेपर बनवून दिलेत आणि त्याच्यानंतर मी एक माळ्याची बिल्डिंग आहे, त्याला त्यांनी दुसऱ्या माळ्यावरती तुम्हाला रूम देतो असं सांगून अजून पैसे त्याच्याकडनं काढले आणि टोटल त्याच्याकडनं 5.5 लाख रुपये घेतलेले आहेत आणि वरून ते कोणाकडे मदत मागायला गेलेले होते, त्यांच्याकडे मदत मागायला गेलेले, त्यांनी सुद्धा ह्यांच्याकडे तुम्हाला आम्ही मदत करतो म्हणून 80,000. नमस्कार, आता आपण उपस्थित आहोत विरार पूर्वेला. गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर पाहता तर विविध घटना समोर आलेल्या आहेत आणि वसई विरार एक असं शहर आहे ज्यामध्ये घरांना घेऊन मोठमोठ्या फसवणुकीच्या घटना समोर येत असतात. वसई विरारमध्ये सततच्या होणाऱ्या फसवणुकी आणि यामुळे त्रासलेला माणूस याच्यामुळे आता कुठेतरी वसई विरारमध्ये घर घ्यायचं की नाही हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित आहे. वसई विरारमध्ये OCCCचा स्कॅम झाला, त्याच्यानंतर काही लोक यामध्ये फसली गेली आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की बिल्डर लॉबी ठप्प पडत आली. परंतु खरंच यामध्ये OCCCचा फक्त एक मुद्दा आहे का बिल्डरांकडून फसवणूक होत नाहीये का, हा देखील एक मोठा प्रश्न उपस्थित आहे. आणि अशीच एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे आणि यांच्याकडून आज जाणून घेऊया की नेमकं काय घडलेलं आहे, कशा प्रकारे त्यांची फसवणूक झाली आहे आणि कशा प्रकारे आता ते न्यायासाठी सगळीकडे भटकतात आणि नेमका त्यांना न्याय मिळालाय तरी कुठे. नमस्कार, काय नाव तुमचं? माझं नाव गणेश शंकर सारंगुल. काय घडलंय, कोणत्या वर्षी घडलं, किती वर्ष तुम्ही झटताय? 2013 पासून 13ला मी ते मोरगाव तलाच येथे आलो होतो. त्यांनी मला एका विटाचं बांधकाम वगैरे दाखवलं होतं आणि 1 BHKचा रूम दाखवला होता आणि त्याला मला आवडलं म्हणून त्याला कोणी दाखवला? समीर खादीर. समीरने तुम्हाला कुठे भेटला? समीरने काय तुम्हाला आश्वासन दिलं? समीर खादीर म्हणजे ना एका माझ्या देवळातला एक माणूस आहे, भाविक आहे. त्या भाविकांच्या तो त्याच्या मित्राकडे आलो होतो. त्या मित्राने मला या समीर खादीरच्या ऑफिसमध्ये घेऊन आला होता. त्या समीर खादीरला भेटलो आणि त्यांनी मला रूम वगैरे दाखवलं होतं आणि ते मला पहिल्यांदा सुरुवातीला एकदा रजिस्ट्रेशन करून दिले होते, त्यावेळी त्यांनी 2 लाख अडीच लाख रुपये त्यांनी घेतले होते आणि त्याच्यानंतर परत एकदा पण त्यांनी मला पैसे मागितले होते, तेव्हा मी त्याला 2.5-3 लाखापर्यंत दिलेले आहे. असं टोटल करून मी 5.5 लाख रुपये त्याला दिलेले आहेत पैसे. 5.5 लाखापैकी काही अमाऊंट तुम्हाला मिळाली का परत? काही 5.5 लाखापेक्षा काही अमाऊंट म्हणजे मला 35,000पर्यंत मला मिळालेलं आहे आणि ते पण काय एक तर 15,000चा चेक दिलेला आहे आणि बाकीचे मला कॅश म्हणून दिलेले आहेत. तो चेक पास झाला? हां, चेक पास झाला आणि त्याच्या पुढे नंतर काहीच दिलेलं नाही. ही घटना कोणत्या वर्षी घडली जेव्हा तुम्ही घर बघितलं? कोणत्या वर्षी बघितलं? 2013ला. आता 2025 सुरू झालेला आहे. जवळपास 10 वर्ष आपण म्हणू शकतो तुम्ही हे सगळे प्रकार सुरू आहेत. 10 वर्षामध्ये कुठे मदत नाही मिळाली? कधी असं वाटलं नाही की तुमचं घर तुमच्यासोबत फसवणूक होते? नाही, काहीच मदत कधी पण मला कोणाकडनं काही मदत मिळालेली नाही आहे. मग कधी कळलं की फसवणूक झाली आहे? फसवणूक झाली म्हणजे ना मला बऱ्याच वर्षापासून आहे ना त्याच्याकडे मी येऊन जाऊन वगैरे करत होतो आणि प्रत्येक वेळी तो मला टाळाटाळ वगैरे करायचा. बऱ्याचशा त्याने 1-2 मला बिल्डिंग पण दाखवलं होतं. त्यांनी त्या बिल्डिंगमध्ये रूम पण मला दाखवलं होतं आणि त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे ना तो मला काहीच करू शकला नाही. एकदा गेलो होतो, त्याची बायको बोलत होती UPला काहीतरी गेला म्हणून. आणि परत गेलो त्यांना तो बोलत होती, त्याची बायको बोलत होती मी असं घटस्फोट केलेला आहे, याच्या बाबतीत मला कधी संपर्क साधायचा नाही आणि मला तुम्ही फोन पण करायचा नाही. फसवणूक झाल्यानंतर त्यांनी असं काही केलं का ज्याने तुम्हाला असं वाटलं की तुमच्यासोबत आता एक म्हणजे काहीतरी तुम्हाला फसवलं जातंय? फसवलं जातं बोलून तर त्यांनी मला प्रत्येक वेळी टाळायला करत होता आणि त्याच्यानंतर मला त्याच्या बायकाशी मी कॉन्टॅक्ट पण करायचं सोडून दिलं होतं आणि त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनला मी गेलो होतो. पोलीस स्टेशनला हे सगळं का मला सांगितलं होतं असं मला फसवणूक केलेलं आहे आणि मला त्यांनी सिडकोचे निगल पेपर बनवून दिलेले, त्यांनी रूमवरती खोटे पेपर बनवून दिलेत आणि त्याच्यानंतर मी मुंडलिक साहेबांकडे भेटलो होतो. मुंडलिक साहेबांना त्यांनी पेपर वगैरे बनवून माझा शेडके साहेबांकडे पाठवलं होतं आणि शेडके साहेबांनी त्यांनी समीर खादीरला अरेस्ट केलं होतं. अरेस्ट आताच झालंय, काहीतरी 2-3 दिवसापूर्वी झालंय आणि FIR ऑक्टोबरमध्ये झालेला आहे. मग आता पुढचं पाऊल तुमचं काय? तुम्हाला काय हवंय? मला काय ना आता अशा गोष्टी ना कोणावरती काय घडू नये आणि मला न्याय मिळण्यासाठी मी खटपट करतोय. मला न्याय मिळाला तर मला बरं होईल जरा.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे व्यक्ती जे आहेत हे पुजारी आहेत. अनेक असे काही फसवणूक करणारी लोक असतात, जी लोक सतत अशा लोकांना शोधत असतात, जी लोक साधी आहेत, भोळी आहेत आणि सतत या लोकांकडून असे पैसे उकळत असतात. त्यांची फसवणूक झालेली आहे, कुठे मदत मिळत नाही, सगळीकडे फिरून झालं. जेव्हा कुठे मदत नाही मिळाली तेव्हा ते त्रिवेणी मॅडम यांच्याकडे गेले. आपण मॅडमशी बोलूया. मॅडम, हा संपूर्ण काय प्रकार आहे, याच्यामध्ये काय सगळं घडलेलं आहे? नमस्कार, मी त्रिवेणी माने, स्वराज्य अभियान महिला आघाडी तालुका संघटक आहे. जेव्हा हे व्यक्ती माझ्याकडे आले त्या टायमाला आम्हाला पहिला समजलं नाही काय करायचं. तर मग त्यांचे पेपर आम्ही बघितले की जेव्हा इलिगल बिल्डिंग आहे त्याला रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही. तर मग आम्ही ते विषय घेऊन CP ऑफिसला गेलो. CP ऑफिसला गेले असताना सरांनी तिकडनं आम्हाला त्यांचा स्टॅम्प वगैरे मागून ताबडतोब आम्हाला नालासोपाराला पाठवलं. तुलीन चौकीला येऊन आम्ही नागरकर साहेबांना भेटलो. नागरकर साहेबांशी सगळी चर्चा केली. चर्चा केल्यानंतर त्यांनी मोंडलिक साहेब त्यांचे रायटर आहेत त्यांच्याकडे पाठवलं. त्यांनी सगळे विचारपूस करून त्याप्रमाणे त्यांनी पेपर रेडी केले आणि तो पेपर दिला आपल्या PSI सेडगे साहेबांकडे दिला. सेडगे साहेबांनी पण त्याचे लोकेशन वगैरे ट्रेस करून त्या म्हणजे खूप मेहनत घेतली त्याच्यामध्ये. दोघांनीही चांगला सहकार्य केलं आम्हाला आणि त्याला गेल्या शुक्रवारी का गुरुवारी त्याला पकडण्यात आलं. त्या घरातून त्यांना उचललं आणि त्याच्यानंतर 2 वेळा त्याची PC घेतली. PC घेतल्यानंतर कोर्टात हजर करून त्यांना, तर आमच्याकडनं पण वकील होते, परत सरकारी वकील पण होते. मग त्यांना आम्ही हे सगळं प्रोसिजर त्यांना सांगितलं की असं असं आहे, इलिगल बिल्डिंग आहेत आणि त्याला कसं काय सिडको पासिंग देऊ शकतो, रजिस्ट्रेशन कसं, त्याला CC नाही, OC नाही, काही नाही आहे. पण मग त्याप्रमाणे आपल्या वकीलनी पण खूप मेहनत घेतली. त्यांनी पण तो विषय टाकला तसं म्हणजे आणि मंगळवारी त्याला कोर्टाने जेल सुनावणी केली. त्यांना करत असताना आम्हाला हे पण आढळलं की ह्या व्यक्तीला मोरेगाव या ठिकाणी बजरंग नगर म्हणून आहे त्या तिकडे त्याला हे रूम दाखवलं की हे रूम आहे. तेव्हा ती फक्त इटांची बिल्डिंग होती. तर त्यांना रूम दाखवून त्याचं रजिस्ट्रेशन पेपर बनवले. जेव्हा ह्या व्यक्तीला कळलं की माझी फसवणूक होते म्हणून हा व्यक्ती त्याच्या घरी वारंवार जायला लागला, त्याच्याशी म्हणजे हे करायला लागला. तर त्याला काय त्यांनी मग दुसरी ॲग्रीमेंट बनवून दिली. दुसरी ॲग्रीमेंट ती आहे विरारची, फुलपाड्या साईडची बनवून दिली, ती इलिगल बिल्डिंगची. आणि त्या बिल्डिंगला फक्त एकच माळा आहे, 1 माळ्याची बिल्डिंग आहे. त्याला त्यांनी दुसऱ्या माळ्यावरती तुम्हाला रूम देतो असं सांगून अजून पैसे त्याच्याकडनं काढले आणि टोटल त्याच्याकडनं 5.5 लाख रुपये घेतलेले आहेत. आणि वरून ते कोणाकडे मदत मागायला गेलेले होते, त्यांच्याकडे मदत मागायला गेलेले त्यांनी सुद्धा ह्यांच्याकडे तुम्हाला आम्ही मदत करतो म्हणून 80,000 घेतलेले आहेत. त्याचा पण आपल्याकडे पुरावा आहे. त्यांनी म्हणजे सोशल वर्क करतो असं म्हणून त्यांच्याकडनं 80,000 रोख रक्कम घेतलेली आहे आणि त्यांची पावती पण आपल्याकडे आहे दिलेली, सगळे पुरावा. आणि जी बिल्डिंग त्यांनी दाखवली आहे ना त्याची आहेच नाही, अस्तित्वात ती बिल्डिंग त्याची आहेच नाही, त्याचे बिल्डर पण वेगळा आहे. असे खोटे त्यांनी बिल्डिंग दाखवून आणि रजिस्ट्रेशन करून जर तो लोकांची फसवणूक करत असेल तर हे कायद्याने खूप गुन्हा आहे. आणि माझं हेच प्रशासनाशी सांगायचं आहे किंवा नगरपालिकेशी सांगायचं की अशा लोकांना तुम्ही आळा घाला आणि ह्यांना योग्य ते शिक्षा द्या, म्हणजे इतर घरं तुटली नाही पाहिजे. कारण एक माणूस फसतो पण त्याच्या पाठनं पूर्ण परिवार फसला जातो, पुरा परिवारची हालत खराब होते. आता ह्या व्यक्तीने इकडनं तिकडनं लोन काढून आपल्या मुलांची शाळा वगैरे केलेली आहे, लहान लहान मुलं आहेत त्यांची. आता त्यांच्यासोबत ती मुलं पण झिरतायत, त्यांची मिसेस पण झिरती आहे. कारण हे व्यक्ती पण दिवस रात्र इकडे येऊन म्हणजे हे करतात. पण आज त्यांना न्याय मिळालेला आहे. पुढे कोर्टांशी पण हीच विनंती आहे की त्यांना योग्य तो न्याय मिळावा आणि त्यांचे जे काय आहे अमाऊंट वगैरे हे मिळण्यास त्यांची मदत करावी. मॅडम, आता ह्याच्यामध्ये हा समीर जो आहे हा पहिला पण अनेक मुद्द्यांमध्ये समोर आलेला आहे. फसवणूक तो खूप वर्षांपासून करतोय. हे तर जवळपास 10 वर्ष हे लोक फिरतायत मदतीसाठी. तर आता कसं काय पुढे, कारण समीरने असं भरपूर लोकांना फसवलेलं असेल, तर आता कसं त्यांच्यासाठी प्रयत्न करणार आहात? माझं हेच म्हणणं आहे की हे लोक भूल पडून किंवा कुठच्याही गोष्टीला विचार न करता न चौकशी करता हे लोक पैसे देतात. मग मागचा पुढचा विचार का नाही करत? विचार तर करत नाहीत. त्याच्यानंतर मग बोंबलतात की असं झालं, बिल्डरनी असं फसवलं तसं फसवलं. तर आम्ही आता हेच की आम्ही जी लढाई चालू ठेवली आहे आता अजूनही त्याचं प्रोसेस चालू आहे. तर माझं हेच विनंती, जर ह्या माणसाने समीर कादरीने जर एखाद्याला फसवलं असेल अजून, तर
तर आमची विनंती आहे की त्यांनी पुढे यावं आणि तुलीन पोलीस चौकीमध्ये त्याच्या विरोधात कंप्लेंट टाकावं. ते त्यासाठी काय त्याला तसं दंड पण मिळेल आणि तुमचे काय असतील पैसे वगैरे ते पण तुम्हाला भेटेल की नाही भेटेल ते तर आम्ही सांगू शकत नाही, पण तुम्हाला न्याय तर मिळेल आणि इतरांना पण फसण्यापासून चांगली वाचता येईल त्यांना. धन्यवाद मॅडम. या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे जी लोक आहेत ते भोळेबाबड्या लोकांना ही लोक शोधतात आणि त्यांना असं अडकवतात. वसई विरारमध्ये घरांचा स्कॅम काही नवीन नाहीये, परंतु आपण जेव्हा ऐकतो तेव्हा एक नवीन किस्सा आपल्या समोर असतो. ही व्यक्ती समीर कादरी या व्यक्तींना बँड्रा स्टेशनवर भेटते काय, अचानक त्यांना भूल पाडते काय आणि ॲग्रीमेंट तयार करून सिडकोचे खोटे पेपर तयार करून जवळपास 5.5 लाखाचा गंडा त्यांना घातलेला आहे. याच्यामुळे त्यांना 35,000 परत मिळाले असं त्यांचं म्हणणं आहे. समीर कादरीला जरी अटक झाली असली तरी पण एक मोठा मुद्दा आहे की कधीपर्यंत अशी फसवणूक सुरू होणार, याच्यासाठी एक कठोर कायदा कधी सुव्यवस्था कधी निर्माण होणार आहे. कारण कुठेतरी आता वसई विरारमध्ये सत्ता पलट झालेली आहे, त्यामुळे पाहण्यासारखं असेल या नवीन राज्यात तरी कुठेतरी एक नवीन नियम वसई विरारमध्ये घरांसाठी बनतोय का. धन्यवाद.